गोष्टीचे नाव आहे मेहनती मुंगी. एका मोठ्या झाडाखाली मुंग्यांचे वारूळ होते. त्यात खूप मुंग्या राहत होत्या. या मुंग्या अतिशय कष्टाळू होत्या. दिवसभर सतत काम करत असायच्या. एक दिवस काय झाले, झाडांच्या पानावर एक टोळ झोपलेला. खूप पाने खाल्ल्यामुळे तो अगदी सुस्तावलेला. पण तेवढ्यात झाडाची छोटूशी फांदी हलू लागली. इतक्या मस्त मऊ पानावर झोपलोय, वारा नाही, वादळ नाही, तरीही ही फांदी कोण बरं हलवतंय, जरा बघतो बरं. म्हणून त्याने वाकून बघितले. बघतो तर काय, या मुंग्या डोक्यावर दाणे घेऊन घरी चाललेल्या. टोळाला ते बघून अगदी राग आला. बघावे तेव्हा ह्या मुंग्या काम करत असतात. दुपारचे कोण काम करते बुवा? म्हणून त्याने मुंग्यांना हाक मारले. अग अग मुंगी, किती काम करतेस सारखी, सतत आणतेस दाणा पाणी, आता घे जरा विश्रांती. मुंगी म्हणाली, अरे बाबा, थांबून कसे चालेल, पुढे पावसाळे येईल आणि दाणा पाणी कोण देईल. तुझे खाणे पिणे पण तू जमव बाबा. पुढे खूप पाऊस आला तर आपल्याला खायला कोण देणार. आमच्या बरोबर चल आणि आपले खाणे जमव. टोळ म्हणाला, नको नको, मी आपला झोपतो. थोडे दिवसांनी मी दाणे जमवेन, आता मला कंटाळा आला बाबा. असे म्हणून हा टोळ पुन्हा झोपी गेला. असेच काही दिवस गेले. मुंग्या मात्र दररोज काम करून दाणे जमवत होत्या. टोळ मात्र लोळत राहिला. आणि मग काय, पावसाळा सुरू झाला. जिकडे तिकडे पाणीच झाले. टोळ बुवा दाणे शोधत बसले. मुंगीची मेहनत कामी आली. पोटभर जेवून मजेत बसली. आणि हो, टोळाची तर उपासमार झाली.